बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठं नुकसान झालेलं आहे। सद्यस्थितीत आपण बारामतीमधील जळोची येथे आहोत आणि मोठ्या प्रमाणात येथे नुकसान झालेलं पाहावयास मिळत आहे। युवा नेते युगेंद्र पवार यांच्या मार्फत आता येथे जे नागरिक आहेत यांना धान्याचं किट वाटप करण्यात येत आहे। आपल्यासोबत युगेंद्र दादा आहेत। दादा, काय सांगाल? खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, लोकांच्या घरात देखील पाणी सुटले, अगदी संसार उघड्यावरती आलेले पाहावयास मिळत आहे। आज तुम्ही धान्याचं वाटप करताय, काय नाही? काय बारामतीत खरं तर किंवा तुम्ही आता दौंड इंदापूरचा पण उल्लेख केला, एवढा पाऊस खरंच 100 वर्षात इथं झालेला नव्हता। पहिल्यांदाच एवढा पाऊस इथं बारामतीत झालाय आणि त्याच्यामुळं साहजिक आहे की काही ठिकाणी आपल्याला इथं अडचण दिसणार होती, ती आपल्याला आता दिसायला मिळते। आता आपण अनंतनगरला गेलो, गौतम नगरला गेलो, आपण आता साठेनगरला जाणार आहे, ह्याच्यानंतर MIDCला जाणार आहे। आज आपण शहरात फिरतोय आणि उद्या आपण बारामती ग्रामीणमध्ये आपण फिरणार आहोत। इथं पाणी तुंबलंय, लोकांना फार त्रास होतोय, फार अडचणी पण झालेत। आता सगळीकडे आपण जातोय आणि आपण एक प्रयत्न करतोय की जे काही लोकांचे प्रश्न असतील ते आपण आता एका कागदावर आणायचे आणि एक पत्र, जे आपले नवीन CEO आलेत नगरपालिकेचे, भिसे साहेब आता नवीनच आलेत, 2 महिन्यापूर्वी ते इथं बारामतीमध्ये आलेत। आपण त्यांना एक पत्र देणार आहे। आम्ही स्वतः उद्या जाऊन त्यांना हे सगळे विषय त्यांच्या कानावर आपण टाकणार आहे। शहरात भागात देखील नुकसान झाले, पण ग्रामीण भागात अनेक नुकसान झाले, विशेषतः काटेवाडी भागात कॅनेल फुटलेले आहेत, त्यामुळे लोकांचं, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे। पिकं, ऊसाचं शेत पाण्यामध्ये आहे, द्राक्षाच्या बागा गेल्यात, केळ्याच्या बागाला, यांना कशी मदत येणार आहे का? नाही बघा, आज आपण सत्तेत नाहीये, आज आपल्याकडं सरकार नाहीये, आज आपण विरोधी पक्ष म्हणून आपण काम करतोय, एक शेतकऱ्यांचा आवाज म्हणून आपण इथं काम केलं पाहिजे। आणि आज शहरामध्ये ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे, शहरामध्ये तरी लोकांना कमी त्रास झालाय, पण जे आपले शेतकरी आहेत ते आता खरं तर जून महिन्यात ते पेरणी सुरू करणार होते, ते आता ते करू शकत नाही। एखादा महिना ते त्यांना पुढं घ्यावं लागेल। ज्या लोकांनी तिथं पेरणी केली आहे त्यांचं सगळ्यांचं तिथं नुकसान झालंय, त्यांचं पीक वाया गेलंय, जे काही पीक होतं शेतात ते सगळं खराब झालंय। आणि जे आज सत्तेत आहेत त्यांनी कर्जमाफी तर आपल्याला दिली नाही। इलेक्शनच्या वेळेला आम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की कर्जमाफी ते देणार होते। खूप शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आज त्यांना तिथं सत्तेत आणलं, तरी कर्जमाफी काय दिली गेली नाही। आज जे सत्तेत आहेत किंवा आज जे सरकारमध्ये आहे, तुमच्या माध्यमातून एकच विनंती त्यांना राहील की कर्जमाफी जरी दिली नसली तरी एक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिलीच पाहिजे। आणि बारामती, दौंड, इंदापूर इथले जे शेतकरी आहेत त्यांना तर तुम्ही 100% मदत केलीच पाहिजे, कारण खरोखर खूप नुकसान झालंय आणि त्यांना आपण मदत केली पाहिजे। शेवटी जर शेतकरी टिकला तर मग आपण सगळे टिकतो, या मताचा मी आहे। बारामतीचं, विशेषतः बारामती मॉडेल देशात मानले जाते, परंतु सद्यस्थितीत भिगवण रोड आहे, मोठ्या प्रमाणात पाणी साठलं, कुठेतरी रोडला देखील भगदाड पडलं, त्यातून देखील पाणी वाहताना दिसलं, ट्रॉफिक मोठ्या प्रमाणात जाम होताना दिसलं। कुठेतरी बारामती मॉडेल हे देशभर प्रसिद्ध असताना काही ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवते, नागरिकांचं जीवन कुठेतरी जनजीवन विस्कळीत झालं। नाही, बारामती मॉडेल कालही होतं, आजही आहे, उद्याही राहणार। आज जर तुम्ही बारामतीची दुसऱ्या तालुक्यांसोबत तुलना केली तर बारामती आज पण 1 नंबरचा तालुका आहे आणि बारामती खूप पुढं गेलाय। आज जे कॉलेजेस आपल्याकडे आहेत, जे शिक्षण संस्था आपल्याकडे आहेत, जे रस्ते आपल्याकडे आहेत, जी सगळी झाडी, ब्युटिफिकेशन जे बारामतीमध्ये केलंय, किंवा जे इंडस्ट्री पवार साहेबांनी बारामतीमध्ये आणली, दुसऱ्या कुठल्याही तालुक्यामध्ये या प्रमाणात तिथं विकास किंवा डेव्हलपमेंट झालेला नाही। इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पण झालंय, आपले रस्ते पण चांगले आहेत, वीज पण आपल्याला वेळेवर मिळते, हे सगळं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। पण आज जर एवढा पाऊस 100 वर्षानंतर जर झालाच असेल तर आपण तरी करून किती आपण करू शकतो? आपण प्रयत्न करतोय। आणि भिगवण रोड म्हणजे बारामती नाही, ठीक आहे, एक रस्ता जरी तुंबला असेल तिथं आपण CEOशी बोलू, जो काय आपला मार्ग असेल तो आपण तिथं काढायला लावू, पण फक्त भिगवण रोड तिथं तुंबलाय म्हणजे बारामती मॉडेल हे फेल गेलंय, या मताचं मी नाही। दादा, एकंदरीत सद्यस्थितीत आता मृग नक्षत्राचं अजून यायचं, 7 जूनच्या नंतर खऱ्या अर्थाने मृग नक्षत्र चालू होतो, मान्सून त्या दिवसापासून चालू होतो, परंतु आता अवकाळी पाऊस आहे,
कुठेतरी आताच ही परिस्थिती निर्माण झाली. येणाऱ्या काळात सरकारने कशा पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत, विशेषतः येणाऱ्या काळात ह्या नागरिकांना ज्या आता अडचणी निर्माण झाल्यात त्या भविष्यात येऊ नयेत? नाही काय, एक तर सुरुवातीला शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला पाहिजे. शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे, कारण हा अवकाळी पाऊस झालेला आहे आणि भयानक पाऊस झालाय, प्रचंड पाऊस झालाय, सलग 3 दिवस झाले पाऊस पडतोय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मदत सरकारने केलीच पाहिजे. कर्जमाफी जरी ते देत नसले तरी काहीतरी शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की सरकार हे करेल. दादा, शेवटचा प्रश्न. 2 दिवस अगदी काही इंदापूरमधील अनेक गावे असतील, विशेषतः बारामतीमधील बी काही गावे, त्या घरात अक्षरशः नागरिकांच्या घरामध्ये पाणी होतं. महिला असतील, लहान मुले असतील, मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनात एक भीती बसली होती. तर काय आव्हान कराल? कारण लोकांच्या मनात 2 दिवसाच्या पावसामुळे अतिशय काही भागात भीती बसलेली आहे. तुम्ही काय लोकांना विचारता? मी तुमच्या माध्यमातून लोकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की काल किंवा परवा एवढा पाऊस पडलाय म्हणजे सारखंच किंवा रोज किंवा दर आठवड्याला एवढा पाऊस पडेल असं नसतं. 100 वर्षात पहिल्यांदा एवढा पाऊस पडलाय. त्याच्यामुळे 100 वर्ष हा पाऊस नव्हताच ना. त्याच्यामुळे काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत. जे काय अडचण असेल, आता आज इथं आपण सगळ्यांना इथं धान्य वाटप केलं, फार काय आपण करू शकत नाही किंवा नवीन घरं तर लगेच बांधून आपण देऊ शकत नाही, पण जे काय आपली छोटी ताकद असेल किंवा मदतीचा एक हात आपण जे काही करू शकू ते आपण करत आलोय आणि इथून पुढेही आपण करत राहणार. पण फक्त एकदा एवढा पाऊस पडला म्हणजे सतत किंवा आता पावसाळ्यात पण एवढाच पाऊस पडत राहील असं मला तरी वाटत नाही. तरी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला त्यांनी जे काय आपण करू शकतो ते आपण केलं पाहिजे. धान्य आपण कुठंतरी वरती ठेवलं पाहिजे, हाईटवर ठेवलं पाहिजे. जर ड्रेनेज आणि आपलं पावसाचं पाणी एकत्र येत असेल तर मग तिथं कुठला रोग येऊ नये किंवा जास्त तिथं मच्छर वगैरे येऊ नये ह्याची आपण काळजी तिथं केली पाहिजे. नगरपालिकेशी बोलून आपण जे हे फवारणी करतो आपल्या पेस्टिसाईडची, ती फवारणी आपण लवकर ताबडतोब केली पाहिजे, जास्त मोठ्या प्रमाणात आपण केली पाहिजे. ही सगळी कामं आपण करू शकतो. जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण म्हणतो, प्रिव्हेंटिव्ह आपण करू शकतो. पण एवढा पाऊस फक्त काल परवा पडलाय म्हणजे तो सारखं पडेल असं नाही आहे. हे होते योगेंद्र पवार. नागरिकांनी न भीता, एवढा पाऊस 100 वर्षात झालेला आहे परंतु हीच परिस्थिती राहणार नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि सुप्रिया सुळे यांचा जो मतदारसंघ आहे, खासदार आहे, त्या इंदापूर असेल, दौंड असेल, या भागात देखील आमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत असं देखील मत योगेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.